कराड दक्षिण मतदारसंघातील नांदगाव तालुका कराड येथे दक्षिण मान नदीवरील सुमारे 50 वर्ष जुन्या पुलाच्या जागी नव्या मोठ्या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे। त्यासाठी आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सामाजिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत तब्बल 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। नांदगाव येथील दक्षिण मान नदीवर सन 1976 साली कृष्णा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून थोर विचारवंत यशवंत मोहिते भाऊ व सहकार महर्षी जयवंत भोसले आप्पासाहेब यांच्या पुढाकारातून सध्याचा पूल उभारण्यात आला। त्याकाळी या पुलामुळे नांदगावसह परिसरातील अनेक गावांची वाहतूक सुलभ झाली व ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली। आज देखील याच पुलावरून वाहतूक सुरू आहे, पण हा पूल आता जीर्ण झाला आहे। कारखान्याच्या माध्यमातून हा पूल उभारला गेल्याने पुढील काळात त्याची दुरुस्ती व डागडुजीसाठी शासनाकडून नियमित निधी उपलब्ध होऊ शकला नाही। परिणामी जीर्ण झालेले दगडी पद्धतीने जुने बांधकाम, कमी रुंदी व उंची यामुळे पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे। बऱ्याचदा या पुलावर दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागते। यातच 2-3 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील लोखंडी रिलिंग वाहून गेले होते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता। त्यामुळे डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांनी तातडीने पुढाकार घेत नवीन लोखंडी रेलिंग बसवण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली। त्याचबरोबर या ठिकाणी कायमस्वरूपी आणि मजबूत असा नवीन मोठा पूल उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांनी त्या ठिकाणी नवीन पुलाच्या उभारणीचे महत्त्व शासनाच्या निदर्शनास आणून दिले। ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून त्यांनी सातत्याने याबाबत मागणी केली। या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नांदगाव येथे नवीन पूल उभारणीसाठी नाबार्ड योजनेतून 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। नवीन पुलाच्या उभारणीमुळे नांदगाव परिसरातील ग्रामीण दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। हा मार्ग जिल्हा जोडमार्ग असल्याने पूल पूर्ण झाल्यानंतर शिराळा, कालवडे, बेलवडे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच जिंतीकडे जाणारी वाहतूक अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे। त्याचा लाभ शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल नांदगाव व परिसरातील ग्रामस्थांनी महायुती सरकारचे तसेच आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांचे विशेष आभार मानले आहेत। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड।